आता बाकीच्या मुलांचे पण इंटरव्ह्यू झाले, तर तुमच्याकडं त्यांच्यापेक्षा बोनस पॉईंट वेगळा कोणता आहे? सर मला ती नवीन शिकण्याची खूप म्हणजे आवड आहे आणि ती मी आत्मसात पण करते. कसं बरं, एखादा एक्झाम्पल सांगू शकता? मला कोणती पण गोष्ट जर मला जर कॉम्प्युटर शिकायचं आहे तर मी ते पूर्णपणे मन लावून शिकणार. ओके. कारण मला ती गोष्ट अचीव करायची ना, त्यासाठी मी पूर्ण इफेक्ट देणार त्यांना. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढ्या काही तुम्ही ट्रेनिंग अचीव केली, त्या ट्रेनिंगमधून असं कोणतं इफेक्टिव्ह असा मॅसेज आहे की तुमच्या सरांनी दिलेला आहे? कम्युनिकेशन चांगलं आहे आणि कॉन्फिडन्स लेवल पण चांगले आहे, असं जरा मी एफर्ट केलं. ओके. एक्झॅक्ट नॉलेज समजा आता ज्याने 2026 चालू झालेला आहे, म्हणजे आता जवळपास 2 महिने गेलेले आहेत, तर जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये तुम्ही मार्केटला पाहिले का सध्या काय चालू आहे? सोशल मीडिया असो किंवा न्यूज मीडिया असो किंवा लोकल मीडिया असो, काय आत्मसात करताय? तर अजून तर एवढं म्हणजे प्रॉपर मी हे नाही केलं. त्यांनी ऑब्झर्व काही केलं की ऑब्झर्व केलं नाही जास्त प्रॉपर असं. तर सांगा काय ऑब्झर्व केलं त्याबद्दल सांगू शकता? म्हणजे यावरून काय गोल्डचं वगैरे जी रेंज आहे ना ती हाय आहे. ओके. पहिल्यापेक्षा ते आता जी आहे रेंज गोल्डची रेंज आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावरून काय समजतं की मार्केटचं नॉलेज तुम्ही अपडेट आहात का, याच्यावरून समजतं का? ओके. की त्या लेवलला तुमचा बेस्ट असतो किंवा तुमची हाय लेवल किंवा तुम्ही त्याला एक बेस्ट अंडरस्टँड करता जरी असलं ना, तर आपण त्यामध्ये डीपमध्ये जर गेलो तरच ते आपल्याला अंडरस्टँड होणार आहे. ओके. जर एखादा प्रॉब्लेम जर आला प्रॅक्टिकलच्या रिलेटेड, तर त्यावेळेस तुमची जी मनस्थिती असते, तर ती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा शेअरिंग करण्यासाठी तुम्ही कॅपेबल्स असतात का? म्हणजे काही मनस्थिती येते किंवा वाईट काही येतं, त्यावेळेस आपण समोरच्याला असं दाखवायचं नाही की आपण त्या ठिकाणी विकनेस आहोत. त्या ठिकाणी आपण त्यांना असं दाखवायचं की आपल्याला ती येत आहे. जरी नसून येत ना, पण त्यावेळेस आपण त्यांना दाखवायचं नाही, आपण त्यावेळेस सोल्युशन काढलं पाहिजे. समजा जर तुम्हाला जॉबच्या ठिकाणी तुमच्या फेलियर दाखवले, बरोबर, तुमच्या विकनेस दाखवल्या, तर त्यावेळेस तुमचा डिसिजन काय असेल? दाखवलंय ना, त्यामध्ये आपण रिग्रोथ करायला पाहिजे. जे विकनेस दाखवणं पण ही एक कला आहे, कारण ज्यावेळेस विकनेस आपल्याला माहित असतं त्यावेळेस आपण त्यामध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ओके. जर तुमच्या लाईफमध्ये डिफिकल्टी सिच्युएशन आले किंवा क्रिटिकल सिच्युएशन जर आले, तर पहिला कॉल कोणाला करणार? त्यावेळेस क्रिटिकल सिच्युएशन आली तर त्यावेळेस मी स्वतः कसं सॉल्व्ह होईल हे बघणार. जर नाही झालं सॉल्व्ह तर माझी आई किंवा माझे मिस्टर यांना मी रेफर करू शकते. जर क्रिटिकल सिच्युएशन जर आली, एकच कॉल करायचा आहे? हा, मग आईला करू शकते. का बरं? कारण मला जे आहे ना आतापर्यंत गायडन्स माझ्या आईने दिली, त्यामुळे मी आईला रेफर करू शकते.